तुळा राशी. नमस्कार मंडळी, मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबकराज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. आज आपण 2026 या वर्षातील जून महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा तुळा राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत. या जून महिन्यात काही ग्रह राशी परिवर्तन करत आहेत. यात प्रामुख्यानं 1 जून या दिवशी गुरु ग्रह कर्क राशीमध्ये येतो आहे. 8 जून या दिवशी शुक्र ग्रह कर्क राशीमध्ये येतो आहे. 15 जून या दिवशी सूर्य ग्रह मिथुन राशीमध्ये येतो आहे. 20 जून या दिवशी मंगळ ग्रह वृषभ राशीमध्ये येतो आहे. 22 जून या दिवशी बुध ग्रह कर्क राशीमध्ये येतो आहे. मग या राशी परिवर्तनाचा तुळा राशीच्या जातकांवरती नेमका कसा परिणाम होणार आहे ते आपण ह्या व्हिडिओत पाहणार आहोत. प्रथम स्थान, या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह हा 8 जून या दिवशी राशी परिवर्तन करून मिथुन राशीतनं कर्क राशीमध्ये जातोय. लग्नेश हा भाग्यस्थानात असल्या कारणानं महिन्याची 8 दिवसाची सुरुवात ही आध्यात्मिक वातावरणानं गुरु भेटीनं होण्याचा योग आहे. गुरूंचा साक्षात्कार प्राप्त होण्याचे संकेत आहेत. याचबरोबर परदेश गमन किंवा कामाच्या निमित्तानं बाहेर जावं लागू शकतं. आणि 8 तारखेच्या नंतर ज्यावेळेला शुक्र हा ग्रह लग्नेश दशम स्थानामध्ये जाईल त्यावेळेला कामांना गती देईल. अडलेले कामं किंवा ज्या कामं करण्याची आपल्याला इच्छा होत नव्हती त्या कामांमध्ये प्रखरतेनं वाढ तुमच्या होताना दिसते आहे. कामाचा स्ट्रेस, कामाचा व्याप वाढल्यामुळे थोडी धावपळ संभवते, काळजी घ्यावी. द्वितीय स्थान, या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा 20 जून या दिवशी स्वतःच्या मेष राशीतनं वृषभ राशीमध्ये वास्तव्य करतोय. धनस्थानाचा ग्रह, मार्गस्थानाचा ग्रह स्वामी सप्तम स्थानामध्ये मेष राशीत आपल्या स्वराशीत साधारणतः 20 जून पर्यंत हा अत्यंत बलशाली राजयोगामध्ये वास्तव्य करतोय. मंगळ ग्रहाचा पंचमहापुरुष योगापैकी रुचक नावाचा एक योग इथे होतोय जो खूपच शक्तिशाली आहे. यातनं फायदा असा होणार आहे की पत्नीच्या माध्यमानं धनप्राप्तीचा योग किंवा आपल्या पत्नीच्या मातुल घराण्याकडनं आर्थिक संपत्ती येण्याचा योग, आपल्या जोडीदाराला नोकरी लागण्याचा योग, पार्टनरशिप मध्ये चांगल्या प्रकारचे संकेत प्राप्त होताना दिसतात या निमित्तानं. त्याचबरोबर सप्तम स्थानात मंगळ असल्या कारणानं विवाह जमवताना शक्यतो काळजी घ्यावी. वादविवादातून विवाह जमवले जातात आणि पुढे ते त्रासदायक ठरतात. तृतीय स्थान, या स्थानाचा स्वामी गुरु ग्रह 1 जून अगदी महिन्याच्या सुरुवातीला राशी परिवर्तन करून कर्क राशीमध्ये येतो आहे. आता इथे गुरु महाराज अतिशय उच्चतम अवस्थेला प्राप्त झाल्यामुळे इथेही गुरु महाराजांचा तुम्हाला राजयोग होताना दिसतोय अगदी महिन्याच्या सुरुवातीच्या दिवसापासून. गुरु ग्रहाचा पंचमहापुरुष योगापैकी इथे हंस नावाचा राजयोग होतो आहे जो तुमच्या प्रयत्नांना, तुमच्या जीवनाला खऱ्या अर्थानं यश प्राप्त करून देणार आहे. राजकीय जीवनामध्ये मोठं पद, अडकलेल्या कामांना मार्ग, नवीन एखादा व्यवसाय अजून सुरू करण्याचा योग इथे दाखवतो आहे. चतुर्थ स्थान, या स्थानाचा स्वामी शनी ग्रह हा 6ष्ठ स्थानात असल्या कारणानं आईला हाडांचे विकार, वाताचे विकार हे जाणवतात. परंतु वास्तू, घर, शेतजमीन घेण्याचा तुम्ही विचार करत असाल तर चांगल्या वकिलाचा सल्ला घेऊन तुम्ही ते करावं, अन्यथा कोर्ट केस त्यामागे लागून तो व्यवहार फसू शकतो. पंचम स्थानाचाही स्वामी शनी ग्रह आहे, हे त्रिकोण स्थान आणि तोही 6ष्ठात पडलेला आहे. संततीसाठी कालखंड उत्तम आहे. इष्टदेवतेची कृपा, मन एकाग्र होणे याही गोष्टीसाठी हे स्थान उत्तम आहे. व्यर्थ पैसा खर्च होणं, फिरायला जाऊन तर थोडंसं फिरणं टाळावं. जे जातक शेअर मार्केट, लॉटरी, सट्टा, जुगार या विषयाच्या मागे लागले त्यांनी थांबून घ्यावं.
षष्ठ स्थानाचा ग्रह स्वामी गुरुग्रह हा दशमामध्ये महिन्याच्या सुरुवातीला येतोय आणि तो राजयोगात आहे, हंस नावाच्या राजयोगात आहे. त्यामुळे अपार धनप्राप्तीचा योग, नोकरीमध्ये उत्कर्ष, नोकरीमध्ये बढती, नोकरीमध्ये वेतनवाढीचे संकेत या महिन्यामध्ये दाखवतात. शत्रूंनाही मित्र करण्याचा हा योग अतिशय उत्तम आहे. सप्तमेश सप्तमामध्ये मनासारख्या वरवधूंची प्राप्ती, परंतु तो मंगळ ग्रह असल्यामुळे विचारपूर्वक जोडीदाराची निवड ही गोष्ट तेवढीच महत्वाची आहे. ज्या पतिपत्नींचा विवाह झालाय त्यांच्या दोघांमध्ये थोडेसे वादाचे प्रसंग या निमित्ताने निर्माण होतात. एखाद्याने कमी घेतली तर प्रेम परत जोडून येतं. आणि तो सप्तमेश ज्या वेळेला अष्टमात जातो 20 तारखेच्या नंतर, त्यामुळे विवाहात फसवणूक होते. म्हणून ज्यांना विवाह निश्चित करायचे त्यांनी 20 तारखेच्या आत केलेले उत्तम असणार आहे. अष्टमस्थान स्वामी शुक्र ग्रह 8 जूनला राशी परिवर्तन करून कर्केत येतोय. तोपर्यंत तो भाग्यात आहे, अष्टमेश भाग्यात आहे, भाग्याची साथ आहे, मोठं काही संकट तुमच्यावरती नाही आहे. भाग्यस्थानाचा ग्रह स्वामी बुध हा पत्रिकेमध्ये 22 जूनला राशी परिवर्तन करतोय आणि तो स्वतःची रास सोडून कर्क राशीमध्ये जातो आहे शत्रू ग्रहाच्या. कारण की चंद्रदेवांना बुध हा ग्रह शत्रू मानतो. बुध ग्रहाला चंद्रदेव सम मित्र याही गोष्टीचा दर्जा देतात. मग भाग्यात म्हणजे गुरुकृपेचा लाभ तुमच्यावरती एवढा प्रचंड आहे, तीर्थयात्रा करण्याचा योग एवढा प्रबळी आहे. पहिल्या 10-12 दिवसांमध्ये 20 दिवसांमध्ये तीर्थक्षेत्राला दर्शन घेतल्यानं तुमच्या मनोकामना पूर्ण होणार आहेत. श्रद्धा खूप महत्वाची आहे. आणि ज्या वेळेला तो दशमात जाईल त्यावेळेला आध्यात्मिक यात्रा करून कर्माला प्राधान्यता म्हणजे कामाला लागणे ही गोष्ट महत्वाची ठरणार. दशमस्थानामध्ये कर्क राशी आहे आणि इथे महिन्याच्या सुरुवातीला गुरु ग्रह, महिन्याच्या उत्तरार्धामध्ये बुध ग्रह आणि मध्यावरती शुक्र ग्रह येतोय. त्यामुळे एकंदरीत कामाची गती स्वस्थ बसू देणार नाही. मोठं पद भुषवायला मिळणे, अध्यक्षपदापर्यंतचा प्रवास, राजकीय क्षेत्रामध्ये आमदार खासदार या पदावरती, मंत्री पदावरती आरूढ होणे यांसारखे संकेत येथे दाखवतात. एकादश स्थानाचा स्वामी सूर्यदेव हा 15 जूनला राशी परिवर्तन करतो आहे आणि तो वृषभेतनं मिथुन राशीमध्ये येतो आहे. आता लाभेश ग्रह अष्टमामध्ये, मिळालेल्या लाभाचा दुरुपयोग, मिळालेल्या लाभातनं आपल्या फसवणूक होणे, म्हणून अंधश्रद्धा कोणावरती ठेवू नका. कोणी म्हणेल कमी पैशात नोकरी लावून देतो, कोणी म्हणेल तुमचे पैसे दुप्पट करून देतो, कोणी म्हणेल तुमचं हे काम करून देतो. नाही, जे नशिबात प्रारब्धात आहे ते सरळ मार्गाने करा. 15 तारखेपर्यंत तुम्हाला जपलं पाहिजे. व्ययस्थान स्वामी बुध ग्रह हा 22 जूनला राशी परिवर्तन करतोय. वेश भाग्यातनं दशमात येतोय. खर्च झाला तर स्वतःसाठी आहे, तीर्थयात्रा आत्मिक समाधानासाठी आहे. दान धर्म कराल, मंदिराला देवालयाला, अन्नदान अन्न छत्राला मदत होईल, जी की अतिशय सुंदर अशी आहे. जमलं तर पानपोई आपल्याला निर्माण करता आली तर अतिशय उत्तम असणार आहे. तुळा राशीच्या जातकांसाठी शुभांक 3 आणि शुभ रंग लाल आहे. शुभ दिवस आपल्यासाठी 13 तारीख, 14 तारीख, 24 तारीख, 25 तारीख आहे. अशुभ दिवस 2 तारीख, 3 तारीख, 9 तारीख आणि 10 तारीख आहे. आपल्याला एक मंत्र देतो, त्याचं पठन करा. ओम ज्ञानाय नमः. लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व प्रेक्षकांना नमस्कार.